नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. घंटीचं चिन्ह बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. ऐकूयात नियती भाग शेवटचा. विजयमालाला भेटायला येणाऱ्यांची मोठी गर्दी होती. सर्वसामान्य नागरिकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे येत होते. प्रताप बाजूला बसून होता. तो भ्रमिष्ठासारखा दिसत होता. कुणाशी फारसं बोलत नव्हता. वनमाला सुद्धा बसून होती. विजयकुमार दारू प्यायला लागला होता. तो नशेतच होता. रात्री उशिरा वनमाला प्रताप आपल्या घराकडे निघाले. प्रताप, तू जरा माडीवर ये. वनमाला खाली थांबली. प्रताप माडीवर गेला. प्रताप, तू स्वतःला छळून काय होणार आहे? माई, अहो, निलिमा माझ्यामुळे गेली. त्यांनी हंबरडा फोडला. माईंनी त्याला कुशीत घेतलं. लहान मुलासारखं थोपटत म्हणाल्या, वेडा आहेस का तू? तुझा संबंध येतो कुठे? माई, मी तिच्याशी लग्न केलं असतं तर हे बघ, तो विचार डोक्यातनं काढून टाक आता. तुझ्या आयुष्याच्या चिंध्या केल्या असत्या तिने. एकतर्फी प्रेमाची विकृती असणारी माणसं अशीच जातात. मेलेल्या माणसाच्या मागे वाईट बोलू नये, पण बोलावं लागतंय. निलिमाची ओळख झाल्यापासूनचा काळ आठव. कशी वागली ती? माझ्याशी कशी वागली ती? तुला किती छळलं तिने? विजयकुमारने तिच्यासाठी दारू सोडली. वेडा झाला होता तिच्यासाठी. मग नको होतं का तिने स्वतःला सावरायला? कितीतरी लोकांची प्रेम प्रकरणं नाही यशस्वी होत. मग सगळे काही जीवच देतात का? अरे, ठेच लागली तरी चालत राहतो माणूस. संसार तडजोडीशिवाय होतो का? अरे, मानसिक रुग्ण होती ती. पण माई, माझं लग्न झालं त्याच दिवशी ती बेशुद्ध पडली. तुझ्या आयुष्यातले भविष्यातले धोके गेले. ती जिवंत राहिली असती ना तर ती रोज तुला मला मारत राहिली असती. माई, मला अपराध्यासारखं वाटतंय ना, पण ही जखम आयुष्यभर भळभळत राहणार. हे बघ, ती माझी सून होती तरी ही बोलतीये. दोघातच ठेव. विवाहाच्या पवित्र विधींनी एक दुसऱ्याला वरलं की भूतकाळ विसरायचा असतो. नवीन जीवन सुरू होतं. संसारात रमायचं असतं. ती समजून घेणारी नव्हतीच. अरे, तिचा जास्त विचार करू नकोस. कारण तुला तुझं जीवन आहे, बायको आहे, संसार आहे. त्यासाठी तरी तू स्वतःला सावरलं पाहिजेस. पण माई, माझ्या जीवनात हे असं का हो? का नियती असं घडवते? अरे, नियती परीक्षा घेते. पावलोपावली ही परीक्षा असते. जो उत्तीर्ण होतो तो पुढचा प्रवास करतो. हे बघ, स्वप्न होतं म्हणायचं, विसरून जायचं. आई आहे ना मी तुझी. आई, डोळे पुस. विषय संपलाय. आपण पुढचं जीवन आनंदी राहायचंय. जा आता. प्रताप माडीवरनं खाली आला. वनमाला सोबत निघाला. प्रवासात दोघंही आबोल होते. ताटं वाढली. या हो, जेवून घ्या. नाही, मला भूक नाही आहे. ठीक आहे, मी सुद्धा नाही जेवत. वनमाला, अगं कसला हा हट्ट? ती काहीच बोलली नाही. तो ताटावर येऊन बसला. तोंडातला घास तोंडात फिरत होता. काय होतंय? नाही आहे भूक. आता विचारते, खरं सांगा, कोण होती तुमची ती? वनमाला, अहो, बायको मेल्यासारखं वागताय तुम्ही.
मला तर शंकाच यायला लागली आहे. वनमाला, अगं तुला काही माणुसकी कसली हो माणुसकी? तुम्ही सांगता त्याप्रमाणे कितीसा संबंध तुमचा? तिच्या आजोबांना मदत करायला काय जाता, तेवढ्याने ती तुमच्या प्रेमात पडते, वेळोवेळी त्रास देते, आणि ती मेली तर तुम्ही अन्न पाणी सोडता. ही कसली माणुसकी हो? सांगा ना. कोणालाही शंका येईल असं हे वर्तन आहे. नेमकी आपल्या लग्नाच्या दिवशी ती टपकते आणि तुम्ही सूतक धरता. वनमाला, अगं चूक तुमची आहे. माझी? हो, तुमची. का गुंतता तुम्ही कोणातही? परके जवळचे हाही फरक नाही, पाघळता लगेच, आणि मग येतं असं गळ्याशी. वेळच्या वेळी झटकलं तर अशी वेळ येईल का? जेवा आणि यापुढे भावनांना आवर घाला. तो एक एक घास खात होता, मोकळेपणानं बोलत नव्हता. ताटातलं अन्न चिवटलं, उठला, हात धुतला, अंगावरच्या कपड्यानिशी आडवा झाला. वनमाला सगळं आटोपून आली, त्याच्या शेजारी झोपली. तो जागाच होता, पण बोलत नव्हता. खूप वेळाने तिने त्याच्या अंगावर हात टाकला. त्याने तो झटकला, तशी ती चिडली. काय आहे हे? 3 वर्ष तुमची वाट पाहिली, भरभरून प्रेम केलं. तुमच्यापेक्षा जास्त शिक्षण होऊन सुद्धा मी प्रेम केलं. 3 वर्ष स्वतःला बांध घातला. लग्न झालं, वाटलं आता तुम्ही माझे झालात. मधुचंद्राची स्वप्न बघत होते तर तुम्ही त्या कार्टीला वाचवण्यासाठी दवाखान्यात. मेली आहे ना आता ती, मग कसलं सूतक हो? कुणाला होतोय दुःख? मी म्हणते घसा फोडून रडत बसा, धाय मोकलून रडा. माझं काय? मला मन नाही, मला भावना नाहीत, मी बाईच नाही, मी पत्नी. वनमाला, त्यांनी तिला ओढून कवेत घेतलं. तिने त्याला गच्च आवळून धरला. कोण कोणाला किती द्यायला लागलं मोजमाप नव्हतं. तरीही दोघेही अतृप्त होते. दुसऱ्या दिवशी दोघेही बाहेर पडले नाहीत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय काळे यांचं पत्र आलं. त्यांनी शांती निवासवर बैठक ठेवली होती. बैठक कशासाठी हे लिहिलेलं नव्हतं. प्रताप गेला. सत्ता गटातले सगळेच जिल्हा परिषद गटांचे सदस्य हजर होते. उपाध्यक्ष, विषयाला सुरुवात करा, बोला बोला, निकम म्हणाले. हे बघा प्रताप भाऊ, इथं बसलेले सगळे सदस्य आहेत ना, तुमच्यावर नाराज आहेत. मला त्याचं कारण समजेल. बेलोसे बोलायला उभे राहिले. प्रताप भाऊ, तुमचा कारभार चांगला चाललाय, लय कौतुक पण होतंय. तुमच्याबरोबर आमचं बी कौतुक चाललंय, पण आमच्या पोटाचं काय हो? मी समजलो नाही. मी बोलती की. शांता काळे उभ्या राहिल्या. अहो, खरं बोलायला कोणाची चोरी आहे वे? प्रताप भाऊ, मी निवडणूक लढवून जिंकून सदस्य झाली. 11 लाख रुपये निवडणूक लढवताना मी खर्च केलाय. ते पैसे वसूल नको करायला? तुम्ही तर काही खाऊ देईना. अहो काळे मॅडम, अहो मी तर निवडून येईल असं वाटत बी नव्हतं मला. मतदाराची किती बी कामं करा, निवडणुकीच्या वेळी चहा पाणी पंक्ती दिल्याशिवाय कोणी मत देतोय का? आमच्या घरी तर रोज आगडा चालू आहे. काम नाही, धंदा नाही, उठताना जिल्हा परिषद गाठता, तिथनं आणता काय? 4 रुपये आणले कधी म्हणले? इथं ऊस वाळका, दारं धरायला कोणी नाही, जळलं म्हणले तुमचं राजकारण. खरं आहे निंबाळकर, फोडारी झालो. हे असले कडक कपडे घालायची सवय झाली. पण इस्त्रीचे पैसे देणे इतपत उत्पन्न नाही, काय जाळायचे का ते पद? रामू जंगम बोलले. रामू तात्या, असं कधी नव्हतं हो. माझी ही 3री टर्म. भागात एक काम चालू झालं, 5% रक्कम घरी पोचायची. आईला आता आपल्या गाडीत तेल घालून फिरायला लागते. जळलं झालं पुढारी पण. गणपत पाटलांनी आपलं दुःख दाखवलं. मी समजलो, पण तुम्हाला सरकारी मानधन असतं ना? प्रताप भाऊ म्हणाले. अहो ते काय येडी काढेल तरी पुरतंय का? पुढारी झाले, फटफटी घेतली, त्याला किती जात्यात? मग तुमची नेमकी इच्छा काय आहे? नोकर भरतीत एका एका सदस्याचा एक एक पोरगा लावा,
त्याच्याकडून 5-10 आम्ही घेऊ. भागात काम दिल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरने 10% आम्हाला द्यायला पाहिजे. कसं आहे ना, माणसं सांभाळायची असतात हो. खाणं पिणे, गाड्या उडवणे, पैका आणायचं कुठनं? हे बघा, ज्याला सरकारी कामासाठी कुठे जायचं असेल तर त्यांनी माझी गाडी घेऊन जावं. कायमची देताय का बोला? तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी निवडून आलाय ना. जनता आईला, अरे जनता कशी आहे ते ह्या पोराला माहीतच नाही. खाल्ल्या पिल्ल्यावर ढेकर देते तरी बी नोटांना हातपुडी करते जनता. हे बघा प्रताप भाऊ, भली भली माणसं राजकारण का करतात? धंदा असतात, कारखानं असतात, कोणाच्या साहेबाच्या नोकऱ्या बी असतात. 100-500 एकरात बागायत असती तरी बी पुढारी होतात का? अहो मलाही मिळावी म्हण. घरचा भाकरीचा तुकडा खाऊन गावच्या हजामती आम्हाला नाही जमणार बरं का. आईला म्हशी गोट्यात बांधून रयतीची चाकरी करायची नाही जमणार. तुझं तू बघ, तुला काय दुभती गाय मिळाली, तुझं चाललंय. बुवा, दुभती गाय कोणाला म्हणताय? प्रताप भाऊ चिडले. अहो प्रताप भाऊ, मोकळ्या खळावा असताना ते लगीन जोरात नसतं केलं. पंक्ती उठत होत्या. कुठनं आणला पायका एवढा? बुवा, अहो प्रताप भाऊ एकटंच हाणतात. अंधारात कोण बघते? एकटेच मारतात लोण्याव ताव. आपण बसायचं बुडं बडवत. रामदास दादा, नको तो आरोप करू नका तुम्ही. मग आला कुठनं एवढा पायका? सांगा ना, काय झाड लावलंय काय? हे बघा, आम्हाला आमच्या वाटा मोकळ्या करा. ज्याच्या भागात सरकारी काम त्याची टक्केवारी आमची. ते जमणार नाही. अरे गाड्यांनो, काय ऐकत बसला तुम्ही? का पाणवताय? आपल्याला वाटत नाही का? एरंडाचा गुराळ नका घालू, चला. सगळे उठले. प्रताप थेट मंत्री विजयमालांकडे गेला. झालेला वृत्तांत सांगितला. प्रताप, अरे कुठल्याही सदस्याला प्रपंच आहे तो सुटणार आहे का? मनुष्य धर्म आहे. पैसा मिळवणारच. शिवाय माणसं राखायला लागतात. त्यांचं खाणं पिणं असतं. त्यांच्या कलानी घे थोडं. विजयमाला म्हणाल्या. माई आहोत, ते मला शक्य नाही आहे. विकास कामात पैसा खाल्ला तर विकास कामं क्वालिटीची होतील का? अरे एवढा विचार नाही करायचा. मला हे पटत नाही आहे. तो उठला, बाहेर पडला, घरी गेला. वनमालाला झालेल्या घटना सांगितल्या. ती पण म्हणाली, हे बघा, राजकारणात प्रघात आहेत, पद्धती आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला जावंच लागेल. मला नाही जमणार. का नाही जमणार? थोडं दुर्लक्ष करायचं. तेच नाही ना जमणार. मग तुमचा हा स्वभाव तुम्हाला अडचणीत आणू शकतो. मी राजकारणासाठी जन्माला आलेलो नाहीच आहे. ठीक आहे, मग तुमचं तुम्ही बघा. आणि व्हायचं तेच झालं. 4 दिवसात अविश्वासाचा ठराव आला. सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी मिळून ठराव दाखल केला. संपूर्ण जिल्हाभर बातमी झाली. काहींनी प्रतापला तडजोडीचा सल्ला दिला, पण प्रतापनी कोणाचंच ऐकलं नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग लावली. स्वतः जिल्हाधिकारी साहेब सभेला हजर होते. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांचे प्रमुख उदय काळे यांनी अविश्वास दाखल करण्यामागची कारणं सांगितली. जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ना, मनमानी कारभार करतात. सदस्यांना विचारात घेत नाहीत. विषय समित्यांचे ठराव तेच घेतात. लोकशाही या जिल्हा परिषदेत नाहीच आहे. अध्यक्ष हुकुमशाहसारखे वागतात. ठेकेदारांशी त्यांचे गुप्त संबंध आहेत. लय मोठं देणं घेणं चालतं. अध्यक्ष पूर्णतः भ्रष्टाचारी आहेत. त्यांना पदमुक्त करा. प्रताप शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, महोदय, माझ्यावर केला गेलेला आरोप बिनबुडाचा आहे. सदस्यांच्या सह्या प्रत्येक मीटिंगवर आहेत. विषय समितीच्या सभापतींच्या प्रत्येक मीटिंगचं प्रोसिजर बघा. सगळे ठराव त्यांच्या सहमतीनं पास झालेले आहेत. मी लोकशाहीचा पुरस्कार करणार आहे. भ्रष्टाचाराचे माझ्यावर आरोप झाले. ठेकेदारांशी असलेले माझे संबंध काहींना भ्रष्टाचाराचे वाटतात. मी विनंती करतो, भ्रष्टाचाराचा एक आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध झाला, मी कायमचं राजकारण सोडीन. आहे तयारी सदस्यांची? कोणीही वर बघितलं नाही. विषयांतर होईल पण बोलतो. या सदस्यांनी राजकारण म्हणजे खाण्याचं कुरण समजलंय.
यांना वाटतं निवडून जातो तोच मुळी रोजगार हमीच्या कामावर जातो. निवडून यायचं तेच मुळी समाजाचं शोषण करण्यासाठी. किती लोकांना राज्यघटना माहिती आहे? हात वर करा बरं. कोणीच काही बोलेना. लोकशाहीची व्याख्या कोणी सांगू शकता? मुंड्या खाली. लोकशाही म्हणजे लोकांसाठी, लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य, लोकांसाठीचं राज्य, हो ना? चालवणाऱ्यासाठी नाही. साहेब, इथे उलटं झालं आहे हो. राज्य चालवणाऱ्यासाठी लोकशाहीलाच वेठीला धरलं आहे. निवडून आलो, पद मिळालं, निवडणुकीत खर्च आला, तो खर्च मला मिळालाच पाहिजे. मी पसाभर पेरलं, मला पोतभर मिळालं पाहिजे, ही धारणा. लोकशाही धंदा झाला आहे, व्यवसाय झाला आहे लोकशाही म्हणजे. गुणवत्तेशिवाय राजकारणात जाता येतं. किती पदवीधर आहेत, किती PhD आहेत. अंगठा उठवणारे सुद्धा लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि मग सुरू होतो भ्रष्टाचार. मारुती बुवा चिडून उभे राहिले. अरे पोरा, काय लावलंय तू? मारुती बुवा, तुम्ही माळ हातात घ्या आणि म्हणा मी बोलतोय त्यात खोटं आहे. ते का म्हणून? धुतले तांदूळात ना, मग बोला, घ्या शपथ. मारुती बुवा खाली बसले. मंडळी, मारुती बुवा खाली बसले याचा अर्थ समजायचा आहे तो समजा. मारुती बुवा 1ली, 2री, 3री शिकलेले. 15 वर्षांपूर्वी 4 म्हशी गोठ्यात होता. गोठा गेला, 4 मजली इमारत उभी राहिली. कुठून आला हो पैसा? राजकारणात जाऊन पुढारी होणं म्हणजे जादूगार होणं. 5-10 वर्षात बंगले, फार्म हाऊस, गाड्या, शेकड्या जमिनी. राजकारण जादूची कांडी आहे, कांडी. पांढरे स्वच्छ कपडे घालून लूटमार आहे जनतेची. कोणी एकट्या सिस्टीम विरोधी काम करायला जातो तर त्याच्यावर अविश्वासाचा ठराव येतो. अरे तू काय मोठा शहाणा समजतो का रे स्वतःला? आहेच मी स्वातंत्र्यपूर्व काळ अभ्यासला आहे. लोकांची बलिदानं मला माहिती आहेत. फाशी गेलेले लोक मला माहिती आहेत. घरादाराची राख रांगोळी झालेल्या लोकांचा इतिहास मी वाचला आहे. कशासाठी केलं गेलं असेल हो हे? हे केलं गेलं स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी. लोकांना समान हक्क, प्रगती, व्यक्तिस्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकशाही स्थापन झाली आहे. लोकांसाठी, लोकांकरवी राज्य. तर त्याची भोगशाही केली नेत्यांनी. राजे झाले ते लोकशाहीतले. भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता. अवघड आहे सगळं. जिल्हाधिकारी साहेब, माझ्या प्रवृत्तीला हे मान्य नाही. मी खात नाही, इतरांना खाऊ देत नाही, म्हणून माझ्यावर अविश्वास. ही माझ्या पदाची राजीनाम्याची प्रत आपल्या सेवेशी सविनय सादर करतोय. प्रतापने राजीनाम्याची प्रत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सादर केली आणि तो तिथनं बाहेर पडला. बाहेर पत्रकारांची गर्दी होती. सभागृहात जे काही झालं ते सगळं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. प्रताप आता पूर्ण सामाजिक कार्यात मग्न होता. अविश्वास ठराव, राजीनामा यात नाचक्की झाली होती ती जिल्हा परिषद सदस्यांची. त्यांची प्रवृत्ती लोकांपर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचली होती. जिल्हा परिषद सदस्यांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्याउलट प्रतापची लोकप्रियता मात्र वाढली होती. तो जिथे जात होता तिथे त्याचं उत्साहानं स्वागत होत होतं. तरुण मित्रांचा तो हिरो होता. गावोगावी त्याचं सन्मानानेच स्वागत होत होतं. मंत्री विजयमाला यांनी आपली नेहमीची गाडी त्याला वापरण्यासाठी देऊन टाकली होती. फक्त मतदारसंघच नव्हे तर जिल्हाभर प्रताप फिरत होता. साहित्य, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्यक्रम या सगळ्यात तो सहभागी होत असल्यामुळं त्याचा संबंध बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत येत होता. मंत्री विजयमाला असल्यामुळे विकासात कुठेही खंड पडला नव्हता. राज्यातून भरपूर निधी आणला जात होता. मधल्या काळात खूप घडामोडी घडल्या. प्रतापचा वावर जिल्हाभर होता तसा राज्य पातळीवरच्या पक्षनेत्यांशी त्याचा संपर्क वाढला होता. विजयमालांबरोबर तो मंत्रालयात पक्ष मीटिंगला जात होता. खरं तर बरेचसे निर्णय तोच घेत होता. वनमाला बाळंत होऊन 2 वर्ष झाली.
सकाळ संध्याकाळचा वेळ त्या बाळाबरोबर खेळण्यात जात होता. स्वराज हे नाव ठेवलेलं होतं. विजयकुमार शक्यतो आवारा मुलांच्यात असे. त्याच्या लग्नाचं चाललं होतं, पण यश येत नव्हतं. काळ मोठा नामी असतो, तो जखमा भरून काढतो. आता निलिमाची आठवणसुद्धा कोणाला येत नव्हती. प्रतापच्या लहान बहिणीचं थाटात लग्न झालं, घर बांधून झालं. विजयमालाने आणि वनमालाने मोठं सहकार्य केलेलं होतं. वनमालाला मोठा पगार होता. घर खर्च जाता राहिली रक्कम महिन्याच्या महिन्याला रामदेव बाबांच्या हातात जात होती. त्यांनी 5 एकर जमीन विकत घेतली होती. प्रचंड गतीनं काळ निघून गेला आणि विधानसभेचं इलेक्शन जाहीर झालं. हाती काम असेल तर दिवस कसे भराभरा निघून जातात. विजयमालाने प्रतापजवळ विषय काढला. प्रताप, अरे निवडणूक जाहीर झाली आहे. हो. काय करायचं? निवडणूक लढवायची. कुणी म्हणजे काय? तू माई. मी थकली अरे. आता मला प्रवाससुद्धा झेपत नाही. माई, 5 वर्षांच्या काळात कामं खूप झाली आहेत. अगदी सहज निवडून याल. अरे तू सुद्धा फिरतोस की, लोकसंपर्क आहेच. म्हणून म्हणतोय, थकला असाल तर मी प्रचार करीन. नको रे, मन नाही तयार होत. असं म्हणून कसं चालेल? आनंदराव गोलप उड्या मारेल. निवडणूक लढवायची आहे, पण मी नाही, तू. मी? हो. अरे तुझ्या इतका पात्र उमेदवारच नाही आहे. अहो माई, कारणं सांगू नको, कामाला लाग. अहो पण माझा वारस आहेस तू. आनंदानं मरू देत मला. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. माई, खरं सांगू का, मला राजकारणात नाही एवढंच. समाजासाठी मी काही करेन. समाजासाठी काही करायचं असेल तर राजकारण हे माध्यम लागतं. पण माई, राजकारणात भ्रष्टाचार तो कुठे नाही आहे. व्यापारी भेसळ करतात, उत्पादक अव्वाच्या सव्वा दर आकारतात, नोकरदार वेळ चुकारपणा करतात. हाही भ्रष्टाचारच आहे. 1 तास काम केलं नाही तर भ्रष्टाचार होतो. वेळेचा अपव्यय म्हणजेही भ्रष्टाचारच. पण राजकारणात भ्रष्टाचाराचा महासागर आहे. तू ओंजळभर पाण्याचं शुद्धीकरण केलंस ना तरी खूप झालं रे. बुद्धिवंत, विचारवंत राजकारणात भ्रष्टाचार आहे म्हणून तिथेपासून लांब राहतात. मग राजकारणाचं शुद्धीकरण करायचं कोणी? उलट राजकारणात सुशिक्षित, शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, बुद्धिवंत, शिक्षक, प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत. तरच सशक्त लोकशाही नांदेल. उठेल तो म्हणेल माझं हे काम नाही. मग या दूषित राजकारणाला जबाबदार कोण, सांग बरं? माई, खरं सांगतो, माझी सहनशक्ती कमी झाली आहे. जर कोणी काही केलं तर मला नाही सहन होत. मला नाही राजकारण जमणार. राजकारण म्हणजे तंगड्यात तंगडं घालणं, ओठावर एक पोटात दुसरं, जवळचा सुद्धा दुश्मन, आपल्याच पक्षात आपलेच वैरी, विकास कामात अडथळे, चांगल्याला चांगलं म्हणायची चोरी. स्वार्थ हो, फक्त स्वार्थ आणि खाऊगिरी. माई, मला नाही जमणार. मला दुसरं काहीही काम द्या, मी ते जीव तोडून करेन. प्रताप नकार देऊन बाहेर पडला. विजयमाला थांबणाऱ्या नव्हत्या. त्यांनी एका संध्याकाळी आपल्याच घरी छोटी पार्टी ठेवली. प्रतापचे मित्र आणि वनमाला एवढ्यांनाच बोलवलं. पार्टी सुरू होण्यापूर्वी त्यांनी मीटिंग ठेवली. स्वतः समोर बसल्या, सगळ्यांना समोर बसवलं. आपण सगळे कुटुंबीय आहात. पार्टी, जेवण हे फक्त निमित्त आहे. खरं तर मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे, अगदी मनातलं बोलायचं आहे. मी आता थकली आहे. जबाबदारी पडली म्हणून मी आमदार झाले, गेली 5 वर्ष मंत्रीसुद्धा झाले, पण आता मी थकली आहे, खरंच थकली आहे. मला आता हे राजकारण, ती उमेदवारी नाही झेपणार. मी माझं निर्वाणीचं मत, माझे विचार व्यक्त केलेत. आता मी तुम्हाला प्रश्न करते की आमदारकी लढवण्यासाठी कोण उमेदवार आपल्यासमोर आहे? प्रचार आपण सगळे मिळून करणार, अगदी निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. पण आता उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. सगळ्यांच्या नजरा प्रतापकडे वळल्या. माई, मी माझं मत तुमच्याकडे व्यक्त केलेलं आहे. मला सोडून कोणालाही संधी द्या. अरे पण मी सगळ्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला आहे.
तू का अंग झटकतोयस? इतरांना बोलू दे ना. माई मी बोलू? शशांकने विचारलं. नाही नाही, सगळ्यांनी बोला, बहुमताने नाव निश्चित करूया. माई, अनुभव हवा. राजकारणाची समाजकारणाची गोडी पाहिल त्यालाच आपण आमदार करू शकतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. वक्तृत्व पाहिजे, तळमळ पाहिजे, संघटन कौशल्य पाहिजे, नेतृत्वाचे गुण पाहिजेत. आणि आपल्यात एकच व्यक्ती असा आहे, माननीय प्रतापराव रामदेवराव सपकाळ. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अहो पण माई, प्रताप हा निर्णय बहुमताने घेतलेला आहे. प्रतापला काही बोलताच आलं नाही. फॉर्म भरला, प्रचार सुरू झाला. प्रतापचा प्रचार सुसंस्कृत होता. व्यक्तिगत प्रचार कोणावरही केला जात नव्हता. जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्षाला जाऊन मिळतील असं वाटलं होतं. 3-4 जणं गेले सुद्धा. पण प्रचार सभेत त्यांची भ्रष्टाचारी, खोकेवाले, टक्केबारीवाले म्हणून निर्भत्सना झाली. मग नंतर पुन्हा कोणीच दिसला नाही. प्रतापनेही त्यांच्याविषयी अवाक्षर काढलं नाही. जिल्हा परिषद सदस्यात सत्ताधारी सदस्य होते, ते निवडणुकीत मदतीला आले नाहीत. त्यांच्यावर वर्तमानपत्रातनं झालेली टीका जिव्हारी लागली. तसं पाहायला गेलं तर प्रचार सभा बघता, लोकांचा प्रतिसाद बघता प्रतापसाठी वातावरण चांगलं होतं. गावोगावी प्रतापचे तरुण सहकारी जिद्दीनं काम करत होते. पण तरीसुद्धा राजकारण होतं, त्यात गाफील राहून चालणार नव्हतं. आनंदराव घोलप अनुभवी होते, मागच्या टर्ममध्ये आमदार होते, त्यांच्याकडे पैसा होता. निवडणूक अंतिम टप्प्यात आली आणि प्रताप धावत विजयमालाकडे आला. माई अहो, आनंदराव घोलपांनी वैयक्तिक टीका सुरू केली आहे. अरे तुझ्यावर काय वैयक्तिक टिप्पणी करणार ते? त्यांनी निलिमा प्रकरण काढले. माई, माझ्यामुळे तिने आत्महत्या केली असं जाहीररित्या बोलतात. तू त्याच्यावर काही बोलू नको, आरोप खोडून काढायचा प्रयत्नसुद्धा करू नको. पण माई, ते खोटं बोलतायत ना. हे बघ, पायाखालची वाळू सरकली की तोल जातो. माई अहो, पण मतदार काय म्हणतील? त्याचा परिणाम मतदानावर होईल ना. बटबटीत प्रचाराचा परिणाम होत नाही, मतदार सुज्ञ असतात. मला वाटतं आपण प्रचारात उतरावं. हे बघ, 3 भागात 3 सभा मी घेणारच आहे. श्रेष्ठींपैकी राज्यावरून 4 लोक येतील, फार चांगलं होईल. तू तोल जाऊ देऊ नकोस. अगदी आनंदराव घोलपांच्यावर सुद्धा वैयक्तिक टीका करू नकोस. पक्षाचा अजेंडा, विकास कामं, संकल्प एवढ्यावरच बोलायचं. गेल्या 5 वर्षात खूप कामं झाली आहेत, काम बोलतं कर. माई अहो, गावोगावी भोजन मागतायत, काहींनी बोलून सुद्धा दाखवलं. आनंदरावांच्या तर पार्ट्या चालू आहेत. मतदानाच्या आदल्या रात्री गावोगावी पंक्तीचं आयोजन करा, परस्पर करा. गावोगावच्या कार्यकर्त्यांना ती जबाबदारी द्या, ती माणसं माझ्याकडे पाठवा. आपण आनंदराव घोलपांच्या रोज दारू पार्ट्या चालू आहेत. काल खाल्ल्याचं आज विसरलं जातं रे. आदल्या दिवशी उभ्या गावात भंडारा. जा, काळजी करू नको. जुने ज्येष्ठ लोक येत आहेत, बोलणं चालू आहे, त्यांच्याही सभा होतील. तू जा, सगळं व्यवस्थित होईल. कसलं व्यवस्थित होतंय? आनंदराव घोलपांनी प्रत्येक गावाला गावभोजन सुरू केलं, तरुणांना बाटल्या. पहिली सभा, मधिंगाणा, जेवण. प्रतापच्या सभेला कोण येणार? मोकळ्या खळ्यात मुंग्या येत नाहीत. जिथं शीतं तिथं भूतं. आनंदराव घोलपांना माहिती होतं की विजयमाला थकल्या आहेत, यापुढे त्या प्रतिस्पर्धी नाहीत. जर प्रताप निवडून आला तर आपलं राजकारण कायमचं संपलं. प्रताप तरुण आहे, एकदा आमदार झाला तर तो काही खुर्ची सोडत नाही. म्हणून त्यांनी जिंकू किंवा मरू या स्पर्धेनं काम चालू केलं होतं. पैसा उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या घरातले सगळे दागिने विकले होते. फार्म हाऊस, 10 एकर जमीन विकून टाकली होती. पाण्यासारखा पैसा खर्च करत होते. प्रतापकडून दुखावली गेलेली माणसं विकत घेत होते. जिल्हा परिषद सदस्य हाताशी लागलेले होते. प्रतापचे तरुण कार्यकर्ते हे चित्र बघून हताश झाले होते. सभेला माणसंच गोळा होत नव्हती. प्रतापने आता आपली हार मान्य केली. विजयमालांसह पक्षश्रेष्ठींच्या 3 सभा झाल्या, काहीही उपयोग झाला नाही. 100 माणसं सुद्धा सभेला नाही. प्रतापच्या प्रचाराची गती कमी झाली, मनोधैर्य संपलं. मतदान 2 दिवसांवर आलं. माई आपण हारलोय.
हे बघ, शेवटपर्यंत लढत राहतो ना तोच योद्धा. मग योद्ध्याकडे बळ नको का? त्या पार्टीकडे दारूचा पैशाचा महापूर वाहतोय. तुझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना तात्काळ बोलवून घे. म्हणजे पैसा आणि दारूचा वापर करायचा. तुझी काय इच्छा आहे? माई हारलो तरी चालेल, पण तरुणांना व्यसनी नाही बनवणार, विनाकष्ट खायला नाही शिकवणार. शाब्बास शाबास, बोलून घे त्यांना. अहो पण आपण काय सांगणार त्यांना? मी बोलते, तू जा त्यांना बोलवून घे. सगळे तरुण कार्यकर्ते जमा झाले. विजयमाला बोलायला लागल्या. म्हणाल्या, तुम्ही गावं वाटून घ्या, घरी जा, बांधावर जा, त्यांच्यातली अस्मिता जागी करा. दारूचं व्यसन किती घातक आहे ते सांगा. दारूचं व्यसन लावणाऱ्यावर तुटून पडा. भिकारी आहात का? फुकटचं जेवण मिळालं म्हणून जेवण करायला जाताय? मटण चिकन कधी खाल्लंच नाही का? का स्वतःला विकताय? कशासाठी पैसे घेताय? ते किती दिवस पुरणार आहेत? माणसाची किंमत पैशात मोजली जाते का? पैसा वाटणारा निवडून आला की पैसे गोळा करत सुटणार. मग तुमच्या विकासाचं काय? गावाच्या विकासाचं काय? मिंधा झालेला माणूस ताठ मानेनं त्याच्याकडे विकास कामं मागायला जाऊ शकतो का? विजयमाला तासभर बोलत होत्या. शेवटी म्हणाल्या, जा आता आणि हे सगळे प्रश्न प्रत्येक मतदाराला विचारा. त्यांना त्यांच्या मताची किंमत कळू द्या. त्यांना पटवून द्या, ते सांगा. आता सभा घ्यायची नाही, आता फक्त घरभेटी, मतदारांशी संवाद. नवी प्रेरणा घेऊन तरुण उठले. त्यांनी आणखीन तरुण गोळा केले. कामाला सुरुवात झाली. आता सत्याचा विजय का पैशाचा आणि दारूचा विजय हे बघायला मिळणार होतं. आनंदराव घोलपांचा तोलच सुटला होता. आपण निश्चित जिंकणार याची त्यांना खात्री होती. त्यांनी ठरवलं होतं, राहतं घर विकायची वेळ आली तरी हरकत नाही, जमीन गेली हरकत नाही, आमदार झालो की आहे त्याच्यात चौपट कमावता येईल. त्यामुळे पेरताना कंजूषपणा करायचा नाही. राजकारणाची नशा काही वेगळीच असते. एक वेळ दारूची नशा चांगली, ती काही वेळात उतरते. दारूच्या नशेत पुढचा मागचा विचार नसतो, जिद्द असते. भल्या बुऱ्याचा विचार नसतो, डोकं ठिकाणावर नसतं, त्यामुळे काहीही केलं जातं. खामगाव तालुक्याचं गाव. शेवटची सभा तिथे ठेवली. प्रचंड गर्दी. आनंदरावांना हर्ष झाला. जिंकून येण्याची खात्री झाली. तालुकाभरची हजारो माणसं उपस्थित होती. सभा झाली. बॉक्स ओपन झाले. हाताला लागेल त्यांनी ती बाटली लांबवली. कोणाच्या हाती 4 आल्या, कोणाची पिशवीच भरली. सरकारमान्य देशी पिणाऱ्याला जॉनी वॉकर मिळाली. पिणं पिण्यासारखं नव्हतं, गाटा. काहींना 90 सुद्धा मिळाली नाही. वास घेण्यासाठी सुद्धा बाटली शिल्लक राहिली नाही. चरावर तेच झालं, पातेलीच गायब. बिर्याणीची चव घेण्यासाठी काही धडपडत होते, पण यश आलं नाही. ज्याच्या हाती बाटली बिर्याणी आली नाही त्यांनी चराच्या जळत्या फळ्या हातात घेतल्या. पिणारा खाणारा दिसला की घाल डोक्यात. 100 आडवी झाली. कोणाचा हात कायमचा गेला, कोणी पायानं पांगळा झाला. एकच कल्लोळ. कोण कुणाला मारतोय, कोण बोंबलतोय काहीच कळत नव्हतं. पोलिसांच्या गाड्या आल्या. माणसं गाड्यात कोंबली. आनंदराव घोलपांना पोलीस स्टेशनवर नेलं. बातमी वाऱ्यासारखी तालुकाभर पसरली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांवर चार्जशीट दाखल झाली. न्यायालयानं काहींना 3 दिवस, काहींना 5 दिवस पोलीस कस्टडी दिली. आनंदराव घोलपांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. गावाकडून अनेक माणसं आली. त्यात रामदेव बाबा, भाऊ, रीमा वहिनी होत्या. सगळे वनमालाच्या घरीच उतरले होते. पक्ष कार्यालयात, मतदार कार्यालयातले 300 कार्यकर्ते हजर होते. मतदार मोजणे ठिकाणी काही आत, काही बाहेर 400-500 तरी लोक असावेत. प्रतापनी मात्र स्वतःला विजयमालांच्या बंगल्यावर पहिल्या मजल्यावर कोंडून घेतलं होतं. त्याला नियतीचं कौतुक वाटत होतं. नियती क्रूर असते असं म्हणतात. नियती अडचणी निर्माण करते असंही म्हणतात. नियती दुःख देते असं म्हणतात. पण नियती ध्यानीमनी नसतानाही खूप सुखद धक्के देते याची प्रचिती प्रतापला आली होती. कोण प्रताप? एका गरीब कुटुंबात जन्म झाला. दुर्गम भाग,
हातातोंडाची भेट वेळेवर नाही, आई वडील अशिक्षित, दुरूनसुद्धा राजकारणाशी संबंध नाही. शिक्षणासाठी घर सोडलं, GS केलं नियतीने. राजकारणाचा अभ्यास सुरू झाला, काम करण्याची संधी मिळाली. विजयमालांकडे नोकरी करायला लागला. पक्ष कार्यालयात नोकरी, नित्यनियमानं लोकसंपर्क, हेही काम नियतीचंच. नियतीनेच जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. कारण ठरल्या विजयमाला. पण जिल्हाभर संपर्क आला आणि त्याच नियतीने राजीनामा द्यायला लावला. नियतीच श्रेष्ठ. राजीनामा दिला नसता तर कदाचित आमदारकी लढवणं टळलं असतं. नियतीनं खूप माणसं जीवनात आणली. कोणी हात दिला, कोणी सहकार्य केलं, कोणी मातृत्व दिलं, कोणी पितृत्व दिलं. प्रताप कोण? कोणीच नाही. प्रतापनी मिळालेली संधी सोडली नाही. पण आज निकालाचं काय? आनंदराव घोलप निवडून आले तर प्रतापचं राजकारण संपलं. जनता सत्तेकडे धावते, सत्ताधीशांकडेच माणसं जातात. दरवाजा वाजला. कोण आहे? अरे मी माई, दार उघड. कोंडून का घेतलंय स्वतःला? अरे आनंदराव घोलपांचं डिपॉझिट जप्त झालंय. प्रतापने विजयमालांच्या पायावर डोकं ठेवलं, डोळे अभिषेक करत होते. अरे उठ उठ प्रताप उठ, बाहेर लोक थांबलेत आणि अजून खूप लढाया बाकी आहेत. मित्रांनी प्रतापला उचलून घेतलं. रामदेव बाबांचे डोळे वाहत होते. वनमालाच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी भिजल्या होत्या. रीमा वहिनी नाचायला लागली होती. सजवलेलं वाहन आलं, ढोल लेझिम पथक आलं, झांज पथक तयारच होतं, बँडवाले हजर होते. पहिल्या फेरीचं लीड लक्षात घेऊन मित्रांनी सगळी व्यवस्था केली होती. प्रताप, विजयमाला, रामदेव बाबा, बाळासह रीमा गाडीत बसले. मिरवणूक निघाली. शेकडो तरुण नाचत होते. ढोल्याची टिपरी ठेक्यात पडत होती. लेझिम डोक्यावर फिरत होती. मुंगीच्या गतीने मिरवणूक पुढे सरकत होती. हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. सगळ्यांच्या नजरेत कौतुक होतं. ते कौतुकानं म्हणत होते, अशी आई, असा मुलगा आम्ही कधीच पाहिला नाही. विजयमालांनी योग्य वारसदार निवडला. आणि विजयमाला प्रार्थना करत होत्या की परमेश्वरा, प्रतापला आता मुख्यमंत्री कर. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही नियती कुणाच्या आयुष्यात काय फेरबदल घडवेल हे कधीच कुणालाच सांगता येत नाही. हे या कादंबरीतनं तुम्हाला अनुभवायला, ऐकायला सुद्धा मिळालं असेल. त्यामुळे ही कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही या कादंबरीचा आनंद घेऊ द्यात. एक उत्तम साहित्य कथाप्रेमींपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रो. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकण्यासाठी. धन्यवाद.